पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते बघतोय। अतिशय खुसखुशीत होणार, अजिबात तेलकट नाही होणार। घारगे तेलकट नको होण्यासाठी काही टिप्स आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे लाल भोपळा। तर मी इथे ना मस्त असा मोठाच्या मोठा लाल भोपळा आणला। हा लाल भोपळा मोठा कट करून घेतला आणि साल काढून त्याचे छोटे छोटे असे पीसेस केलेले आहेत। तुम्हाला हवं असेल किसून जरी हा भोपळा घेतला काहीच हरकत नाही, पण मी फोडी करून घेतलेल्या आहेत। पाव किलो लाल भोपळ्याच्या फोडी मी कुकरमध्ये घातलेल्या आहेत। यामध्ये घालते मी 1 कप गूळ। आता यामध्ये बाकी पाणी वगैरे अजिबात ॲड करायचं नाहीये। झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक 15 मिनिटं हा भोपळा आणि गूळ एकत्र वाफवून घ्यायचे। भोपळ्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाणी असतं, गुळालाही पाणी सुटतं, त्यामुळे ॲडिशनल पाण्याची गरज नाहीये। 15 मिनिटं व्यवस्थित एकत्र हे वाफवून घ्यायचं। इथे हे लाल भोपळा छान मी वाफवून घेतलेला आहे मध्यम आचेवर, बरोबर 15 मिनिटं वाफवलेला। आणि इथे बघू शकाल भोपळा छान शिजलेला आहे, गुळालाही मस्त पाणी सुटलं। आता फक्त एक मॅशर घ्यायचा पावभाजीचा आणि हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता भोपळे घारगे बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं। 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं। यामध्ये घालूयात 2 चमचे तांदळाचं पीठ। ॲक्च्युअल जे घारगे असतात ना ते घारगे असतात ते तांदळाच्या पिठाचेच। पुऱ्या असतात भोपळ्याच्या ते आपण गव्हाच्या पिठाच्या करतो। आजकाल सगळ्यांनाच आहे ना फुगलेल्या पुऱ्या, फुगलेलेच घारगे हवे, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरते। चिमूटभर मीठही घालूया त्याच्यात आणि हे जे लाल भोपळ्याचं मिश्रण आपण केलंय गूळ आणि ते घालून हे यामध्ये घालूयात आणि याचं छान पीठ मळून घ्यायचं। आणि हे पीठ मळत असताना मी आणखी 1.5 कप गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे हे पीठ मळत असताना। फक्त ते जे मिश्रण आपण बनवलं त्यात जितकं पीठ बसेल तितकंच घालायचं। तांदळाचं पीठ 2 चमचे पुरेसं आहे, त्याचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर मग घारगे फुगत नाहीत। सो जर फक्त तांदळाच्या पिठाचे घारगे केले तर काय होतं ना ते तेल खूप कमी पितात आणि छान खुसखुशीत कुरकुरीत असे राहतात बरेच दिवस। गव्हाच्या पिठाचे घारगे केले तर ते फुगतात छान, ताजे ताजे असताना खुसखुशीत होतात, पण थोड्या वेळाने ते मऊ पडतात। सो तुम्हाला कसे हवेत, पुऱ्या खायच्यात की घारगे हवेत ते डिसाईड करून तुम्ही हे कणिक मळू शकता। तुम्हाला जर प्रॉपर कडकडीत घारगे खायचे असतील तर गव्हाच्या पिठाचा अजिबात वापर नका करू, तांदळाच्या पिठामध्ये मळा आणि तळा। आता हे घारगे बनवण्यासाठीचं पीठ छान मुरलेलं आहे आणि आता आपण याचे घारगे तयार करूयात। तर या पिठापासून काय करायचं, तुम्हाला ज्या आकाराचे घारगे बनवायचे आहेत त्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात असे। आता हे घारगे छान लाटून घ्यायचे। लाटत असताना तेल, तूप, पीठ अजिबात वापरायची गरज नाही आहे, हे असेच छान लाटले जातात। परफेक्ट। आणि आता हे तळून घेऊयात। तेल इथे गरम झालेलं आहे, तापलेलं आहे। आता हे घारगे घालूयात आणि तळून घेऊयात। आणि गूळ आहे, गुळाचा कुठलाही पदार्थ हाय हीटवर तळायचा नाही, नाहीतर काय होतं ना तो पटकन करपला जातो पदार्थ, रंग बदलतो आणि आतमध्ये कच्चा राहतो। मस्त फुगला आहे तुम्ही बघू शकाल। आणि दोनही बाजूने मस्त असा खरपूस तळून झाला की हा काढायचा आणि इथे माझ्याकडे जाळी आहे, जाळीच्या खाली टिश्यू पेपर आहे, त्यावर हे काढून घेऊया। आणि याच पद्धतीने मी माझे सगळे घारगे तळून घेते। हे घारगे तळून झाले, छानपैकी थंड झाले की मग हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 5 ते 6 दिवस छान टिकतात। लहान मुलांना डब्याला नेण्यासाठी मस्त पर्याय किंवा ऑप्शन आहे। चातुर्मास विशेष लाल भोपळ्याचे घारगे करण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम लाल भोपळा, 1 कप गूळ, 3 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा खसखस, मीठ, तळण्यासाठी तेल। भोपळा सोलून कापून घेत छोटे तुकडे करायचे। कुकरमध्ये भोपळ्याचे तुकडे आणि गूळ घालून 15 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेत हे मिश्रण मॅश करायचं। आता गव्हाच्या पिठात तांदळाचं पीठ, खसखस,
चवीप्रमाणे मीठ आणि भोपळ्याचं सारण घालून पाणी न घालता पीठ मळून मुरवून घ्यायचं. आता छोटे गोळे करून लाटून घेत पुरीसारखे घारगे तयार करायचे आणि गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर तळायचे. झाले आपले चातुर्मास विशेष भोपळ्याचे घारगे तयार. सो अंजली ताई, आज आपण काय बनवतोय? आपण आज पारंपरिक रेसिपी मधली अगदी सगळ्यांची आवडती मासवडी बनवतोय. आपण मासवडीसाठी जे स्टफिंग लागतं त्यासाठी आपल्याला खोबरं थोडंसं आपण परतून घेऊया, कारण कच्चं टाकण्याच्या ऐवजी थोडंसं आपण परतून टाकलं तर त्याची टेस्ट छान लागते, म्हणजे खमंग होते मासवडी. खमंग होतं. आपलं खोबरं होत आलंय. आता आपण याच्यामध्ये थोडी खसखस घालूया. आणि खसखस आहे ना अगदी पटकन भाजून होते, त्यामुळे हो, जास्त वेळ ती नाही ठेवायची. म्हणजे टाकलीच की तिचा आवाज म्हणजे ती फुटायला तडतडते, लगेच तडतडते. येस. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं. मग याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, लसूण, मीठ, काळा मसाला हे सगळं मिक्स करायचं, म्हणजे आपलं स्टफिंग तयार मासवडीचं. आता आपलं हे दोन्ही मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. अच्छा. आणि हे मिक्सरला वगैरे फिरवून घ्यायचं नाही, फिरवायची गरज नाही. असंच सगळं? हो. म्हणजे मी आतापर्यंत बघितलेली सगळ्यात सोपी मासवडीची रेसिपी आहे. येस. आणि खायला ते मस्त असं क्रंची येतं ना आपल्या जिभेखाली, तर खूप छान लागतं. आता आपण काळा मसाला, हा घरचा मसाला आहे केलेला माझ्या आईचा, कारण ही रेसिपी जी आहे ती माझ्या आईची स्पेशालिटी आहे आणि मी प्रयत्न करतेय करण्याचा. सो अगदीच काळा मसाला नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कुठला मसाला असेल तो वापरू शकता तुम्ही. कांदा लसूण मसालाही चालेल, इवन गोडा मसाला सुद्धा चालतो. कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ, आणि थोडंसं मीठ. क्या बात आहे. अगदी मोजकं साहित्य. येस. आणि सोपी पद्धत. आता आपलं स्टफिंगचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मासवडीसाठीचं कव्हर आहे ते आपण तयार करूया. आता आपण जे कव्हर करतोय मासवडीचं त्याची तयारी करतोय आपण. आता ते बनवूया. लाल तिखट थोडं टाकतेच मी. मराठवाडा स्टाईलची ही डिश मराठवाडा आहे, स्टाईलची त्यामुळे आहे. मला हात असं मागे नाही घेता येते. बरोबर, अगदी बरोबर. आणि थोडंसं मीठ. सो अंजली ताई बेसिकली मराठवाड्यातून आहे. हो, माझं माहेर सासर दोन्ही मराठवाडा. पाणी घालायचं. आता आपण जे आवरण तयार करतोय मासवडीचं त्याच्यासाठी आपल्याला आता हे पिठलं करायचंय. त्याच्यामुळे थोडं थोडं बेसन घालून येस मिक्स करून घ्यायचं. फक्त त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे. गॅसची आज थोडी कमी करायची, म्हणजे मग गुठळ्या कमी होतात. म्हणजे गुठळ्या कमी होतात. हा पारंपरिक तर आहेच, पण ऑल टाइम फेवरेट. आणि तुम्ही तो कशा बरोबरही खाऊ शकता, म्हणजे भाकरी बरोबर, पोळी बरोबर, इव्हन भातात तुम्ही जर कुस्करून खाल्ली ना मासवडी तर अतिशय छान लागते. म्हणजे मऊ भात आणि मासवडी. येस. इंद्रायणीचा भात. ह्याच्यासाठी गाठी आपल्याला नको असतील याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी एक दुसरी सोपी पद्धत पण अशी आहे की आपण बेसन पीठ आधी मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि ते लिक्विड केलेलं आपण टाकायचं. त्याच्याने गाठी कमी होतात. बरोबर. म्हणजे होतच नाहीत शक्यतो. आणि आपण असं आत्ता जसं मी केलंय तसं केल्यानंतर गाठी होण्याचे चान्सेस असतात. पण मी खरंच सांगते, म्हणजे जर पिठलं खायचं असेल हटलेलं ते हटलेलंच खावं. Yes. आणि त्याच्यात मासवडी ती मजा जरी आहे. आवरण जरी असलं तरी ते अगदी सुपर फाईन करण्यापेक्षा ही जी येस मजा आहे ना खायची, आणि ह्याची जी टेस्ट लागते ना त्याला तोड नाही. तो आता हे आपण एक 2 मिनिटाला आपण वाफवूया, म्हणजे आपलं तयार होईल. आता आपलं हे आवरणाचं जे आहे मासवडीचं पिठलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करता. येस. आता आपण ह्याला बटर पेपरवरती किंवा कपड्यावरती किंवा तुम्ही अजून प्लास्टिकवरती थापून घ्यायचं. आणि थापल्यानंतर आपल्याला हे सारण जे आपण केलेलं आहे ते स्टफ करायचं त्याच्यामध्ये. आता आपण मासवडी करण्यासाठी आपण आपलं आता पिठलं जे तयार झालेलं आहे त्याची आता आपण पोळी थापतोय.
आणि ते छान आहे त्यांनी मळून मळून घेतलेले. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.